मित्रांनो, समाज कल्याण भरती निघालेली आहे. याच्यामध्ये जर आपण पदांची संख्या बघितली, जागांची संख्या बघितली तर 219 जागांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीसाठीची जी शेवटची तारीख होती ती एक्सटेंड करण्यात आली आहे. ती आता 30 नोव्हेंबर असणार आहे. म्हणजे शेवटची तारीख फॉर्म भरण्यासाठी 30 तारीख असणार आहे. ओके. त्याच्यानंतर आपण खाली जाहिरात बघूया की कुठले कुठले पद आहेत. उच्च श्रेणी लघुलेखकच्या 10 जागा असणार आहेत. गृहपाल किंवा अधीक्षक स्पेशल महिलांसाठी 92 जागा आहेत. गृहपाल अधीक्षक सर्वसामान्यांसाठी 61 जागा आहेत. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 5 जागा आहेत. निम्न श्रेणी लघुलेखक 3 जागा आहेत. समाज कल्याण निरीक्षक 39 जागा आहेत आणि लघुटंक लेखक 9 जागा आहेत. तर सगळ्या मिळून 219 जागा असणार आहे. तर आता बघूया शैक्षणिक पात्रता आता काय काय लागणार आहे या जागांसाठी. जर पद क्रमांक 1 बघितला आपण उच्च श्रेणी लघुलेखक, तर याला 10वी पास असणं गरजेचं आहे. पण याच्यामध्ये लघुलेखक असणं म्हणजे जे टंकलेखन शॉर्ट हँड असतं. ओके, लघुलेखन म्हणजे शॉर्ट हँड जे असतं, तर तो जर कोर्स केलेला असेल, ते जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही या जागेसाठी फॉर्म अप्लाय करू शकताय. आणि 10वीवर आहे म्हणजे सगळेच आपण भरू शकतोय. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो की आपल्याकडे MSCIT किंवा समतुल्य सर्टिफिकेट पाहिजे. म्हणजे तुमच्याकडं संगणक हाताळणीचं सर्टिफिकेशन पाहिजे. तर MSCIT आपल्याकडे कंपल्सरी असणार आहे. ज्यांच्याकडं शॉर्ट हँडचं सर्टिफिकेट असेल त्यांना या जागेसाठी अप्लाय करता येईल. पद क्रमांक 2 आहे गृहपाल किंवा अधीक्षक. हे स्पेशल महिलांसाठी आहे. तर याच्यामध्ये कुठल्याही शाखेची पदवी असेल, समजा तुमचं ग्रॅज्युएशन किंवा डिग्री कुठल्याही शाखेत झालेली असेल तरी तुम्ही ते हा फॉर्म भरू शकताय. त्याला पण MSCIT कंपल्सरी असणार आहे. जेवढ्या जागा आहेत त्या सगळ्यांना MSCITचं सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. फक्त पद क्रमांक 7 जर आपण सोडलं तर सगळ्यांना आपल्याला MSCITचं सर्टिफिकेशन लागणार आहे. पद क्रमांक 3 हा आहे गृहपाल अधीक्षक सर्वसाधारणसाठी. याला पण सेम क्वालिफिकेशन आहे. कोणत्याही शाखेतील पदवी असेल तरी चालतं आणि MSCIT सर्टिफिकेट लागतं. पद क्रमांक 4ला पण तेच ऑप्शन आहे की तुमचं पद क्रमांक 4 असणार आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक. तर याला पण कुठल्याही शाखेतील पदवी पाहिजे आणि MSCITचं सर्टिफिकेट पाहिजे. पद क्रमांक 5 साठी 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे. म्हणजे मिनिमम तुमचं 10वी शिक्षण झालेलं असायला पाहिजे आणि शॉर्ट हँडचं सर्टिफिकेट प्लस MSCITचं सर्टिफिकेट. पद क्रमांक 6 आहे समाज कल्याण निरीक्षक. याच्यासाठी कुठलीही डिग्री चालेल, कुठल्याही शाखेतील पदवी चालेल, प्लस आपल्याकडे MSCITचं सर्टिफिकेट हवं आहे. आणि 7 जे आहे लघुटंक लेखक, याच्यासाठी किमान 10वी शिक्षण झालेलं पाहिजे आणि लघुलेखन शॉर्ट हँड प्लस आपली जी टायपिंग असणार आहे, इंग्रजी टायपिंग 40 आणि मराठी टायपिंग 30. ओके, हे दोन्ही सर्टिफिकेट आपल्याकडे असायला पाहिजेत. तर तुम्ही लघुटंक लेखक या पदासाठी अर्ज भरू शकताय. अशा पद्धतीने आपली शैक्षणिक पात्रता होती. आता खाली बघूया महत्त्वाचे काय काय पॉईंट असणार आहेत. वयाची अट 31 ऑक्टोबर 2024 रोजी किमान वय, कमीत कमी वय 18 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त 38 वर्ष. जे मागासवर्गीय असतील त्यांच्यासाठी 5 वर्ष सूट आहे. नोकरी कुठं कुठे असणार आहे तर पूर्ण महाराष्ट्र जो आपला महाराष्ट्र आहे तिथं आपण फॉर्म भरू शकतोय. आणि स्पेशल पुणे जिल्हा म्हणजे या दोन्ही ठिकाणी कुठेही आपल्याला ते पद भेटू शकतं जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा. याच्यासाठी जर फीज बघितली आपण तर जे ओपन कॅटेगरीतले आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपये फीस आहे आणि जे रिझर्व्ह कॅटेगरीतले आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये फीस आहे. आता शेवटची तारीख जर बघितली आपण तर 30 नोव्हेंबर तारीख असणार आहे. आणि जी परीक्षाची तारीख आहे ती अजून काही सांगण्यात आलेली नाही आहे, तर नंतर कळवण्यात येईल असं टाकलेलं आहे. ओके. जर तुम्हाला हा समाज कल्याणचा फॉर्म भरायचा असेल, म्हणजे तुमच्याकडे कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप नसेल, तर तुम्ही हा फॉर्म घर बसल्या कशा पद्धतीने भरू शकताय. तर आपल्याला गुगलवरती यायचं आहे. सोपं करून सांगतो. netcafewala.com असं गुगलवरती टाकायचं आहे. याला सर्च करायचं आहे. या होम पेजवरती आपण याल. इथं आल्यानंतर 1 नंबरचं दिसतंय समाज कल्याण भरती. ओके, याला क्लिक करा. इथं हा पेज ओपन होईल आपण जो पाहिला आता तो. हा पेज ओपन झाल्यानंतर इथं आपण काय केलंय
समाज कल्याण भरतीचा फॉर्म भरण्यासाठी आम्हाला खालील फॉर्म भरून पाठवा. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, हा जो फॉर्म आहे इथं तुमचं नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल आय डी टाकायचा आहे आणि कुठल्या जिल्ह्यातून फॉर्म भरणार म्हणजे तुमचा जिल्हा जो असेल तो जिल्हा इथे टाकायचा आणि सबमिट फॉर्म करायचा आहे. तुमची माहिती आमच्यापर्यंत भेटेल आणि तुम्हाला त्या मोबाईल नंबरवरती, त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यात येईल. पुढची जी फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे, तुम्ही डॉक्युमेंट आम्हाला पाठवायचे, आम्ही हे तुम्हाला पूर्ण फॉर्म फिलअप करून देऊया आणि जेव्हा पूर्ण प्रोसेस होईल त्यानंतर तुम्हाला पैसे पेड करायचे, अगोदर पैसे द्यायची गरज नाही. फॉर्म फिलअप पूर्ण करून झाल्यानंतर तुमच्याकडे PDF पाठवली जाईल कन्फर्मेशनसाठी. सगळं जर डिटेल्स बरोबर असतील त्यानंतरच पैसे पेड करायचे. ओके. किंवा दुसरा ऑप्शन आहे, जर हे कोणाला कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर तुम्ही हा जो मोबाईल नंबर आहे याच्यावरती नुसतं क्लिक जरी करताय तरी आपलं व्हॉट्सअप ओपन होतं, त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथे एक मेसेज सेंड करून द्या. ऑटोमॅटिक मेसेज येईल, त्याला फक्त सेंड करा, आमच्यापर्यंत तुमचा नंबर येईल, मेसेज येईल, त्याच्या पुढे प्रोसेस जी असणार आहे, डॉक्युमेंट्स काय लागतायत, ओके, तर तो मेसेज तुम्हाला पाठवला जाईल. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स पाठवायचे आणि फॉर्म भरून मिळेल. किमान 2 तास लागतात फॉर्म भरण्यासाठी आणि 100% खात्रीशीर आहे. जर कोणाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता.